जय हरी विठ्ठल. आजचा हा व्हिडिओ माझ्यासाठी आणि आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी खूप खूप खास आहे, कारण आज आम्ही निघालोय विठू माऊलीच्या चरणी पंढरपूरला. पुण्यावरून आमचा पंढरपूरचा प्रवास सुरू झालाय आणि सोबत कोण कोण आहे माहिती आहे का? मी, माझे आहो, माझी आई आणि आमची लाडकी आजी, म्हणजे माझ्या सासूबाई आणि त्यांच्याही सासूबाई, अशा 2-2 पिढ्यांना सोबत घेऊन आज आम्ही माऊलीच्या दर्शनाला निघालोय. बाहेरचं वातावरण इतकं अप्रतिम होतं. हिरवेगार डोंगर, नागमोडी घाट आणि मस्त गार हवा. प्रवास करताना मन अगदी प्रसन्न होऊन गेलं होतं. जाताना वाटेत रेल्वे फाटक लागलं म्हणून आमची बस थोडा वेळ थांबली होती. रस्त्यातले हे छोटे छोटे क्षण सुद्धा प्रवासाची मजा वाढवतात ना. पुण्याहून निघाल्यावर काही अंतरावर एका हॉटेल जवळ बस थांबली. बसमध्ये सतत बसून पाय दुखायला लागतात म्हणून आम्ही सगळेजण खाली उतरलो. मस्त गरमागरम नाश्ता केला, थोडं इकडे तिकडे फिरून पाय मोकळे केले. पुन्हा एकदा पंढरपूरच्या दिशेने निघालो. हा माझा तसा दुसरा अनुभव आहे, त्यामुळे मी फार काही व्हिडिओ शूट करू शकले नाही. बघता बघता पंढरपूर कसं आलं ते कळालंच नाही. पंढरपूरच्या बस स्टेशनवर बस थांबली. माऊलींच्या नगरीत पाय ठेवताच एक वेगळाच उत्साह मनात भरून आला. बस स्टेशनवरून आम्ही थेट मंदिराच्या दिशेने निघालो. मंदिराच्या जवळ पोहोचलो तशी भक्तांची प्रचंड गर्दी आणि टाळ मृदंगाचा गजर ऐकायला येत होता. आषाढी एकादशी जवळ येत होती, त्यामुळे पंढरपुरात आतापासूनच प्रचंड गर्दी होती. आजूबाजूला पेड्याची दुकाने, तुळशीच्या माळा, प्रसादाची दुकाने, तिथे मिळणारा तो सुगंध आणि वातावरण, बापरे, सर्व काही खूपच प्रसन्न होतं. आम्ही सुद्धा माऊलींसाठी तुळशीची माळ, हार आणि प्रसाद विकत घेतला. माझ्यासाठी तर हे सर्व अगदी नवीन आणि अद्भुत होतं. आमच्या आजीची मनापासून खूप इच्छा होती की त्यांना विठू माऊलीचं दर्शन घ्यायचं, म्हणून आम्ही एकादशीच्या आधीच त्यांना घेऊन आलो होतो. तेथे ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सोय असल्यामुळे आजी आणि आईंना लगेच आतमध्ये दर्शनासाठी पाठवण्यात आलं. देवाच्या कृपेने त्यांचं खूप छान आणि शांततेत दर्शन झालं. त्यानंतर आम्ही दोघांनी मुखदर्शन घेतलं. सर्व बाजूंनी फिरून रांगेतून जाताना त्या प्रचंड रांगा पाहून थक्क व्हायला होत होतं. पण जसं विठ्ठलाचं मुखदर्शन झालं तसं सगळा थकवा एका क्षणात निघून गेला. मन अगदी शांत आणि प्रसन्न झालं. दर्शन घेऊन बाहेर आल्यावर आजी थोड्या थकल्या होत्या, म्हणून त्यांच्यासाठी एक छान शांत जागा बघून त्यांना तिथे बसवलं. आहोंच्या चेहऱ्याकडे बघा, किती आनंद आणि समाधान दिसतंय. आजींच्या इच्छेसाठी आम्ही इथे आलो होतो. त्यांचं दर्शन इतकं छान झालं हे पाहून आमचंही मन भरून आलं. आणि मग काय, आजींचा व्हिडिओ काढण्यासाठी मी कॅमेरा माझ्याकडे फिरवला आणि माझं लक्ष अचानक माझ्या कपाडाकडे गेलं. कपाडावर टिकलीच नव्हती. मुखदर्शन घ्यायच्या आधी आम्ही जेव्हा हातपाय आणि चेहरा धुतला होता, वाटते तेव्हाच पाण्याने निघून गेली असावी, पण मला हे आधी अजिबात लक्षात आलं नाही. आणि इथे माझ्यासोबत अजून एक मजेशीर किस्सा झाला. मी वर उभी राहून मोबाईलमध्ये चंद्रभागेचे व्हिडिओ काढत एवढी बिझी होती की माझं लक्षच नव्हतं. माझ्या मागे जाणारे लोक सुद्धा थांबले होते. शेवटी माझे आहो मला ओरडले, अगं खाली ये, खाली येऊन व्हिडिओ काढ. तेव्हा कुठे माझं लक्ष गेलं. दर्शनानंतर आम्ही निघालो पवित्र चंद्रभागा नदीचं दर्शन घ्यायला. नदीकाठी पोहोचताच समोरचं दृश्य पाहून मन अगदी थक्क झालं. वरती निळशार आकाश, त्यावर तरंगणारे कापसासारखे पांढरे ढग आणि खाली चंद्रभागेचे ते शांत आणि सुंदर पाणी. काही लोक तिथे आपल्या कुटुंबासोबत बोटिंगचा आनंद घेत होते. खरोखर कुटुंबासोबत अशा ठिकाणी येण्याची मजा काही वेगळीच असते. चंद्रभागेच्या पाण्याला केलेला स्पर्श सुद्धा मनाला एक वेगळी शांतता देऊन जातो. म्हणतात ना, चंद्रभागेच्या वाळवंटी नाचे माझा ज्ञानदेव. पंढरपूरच्या या यात्रेत चंद्रभागेत स्नान किंवा पाय धुण्याला खूप मोठं आध्यात्मिक महत्व आहे. पावसाळ्यानंतर या नदीला अजून भरपूर पाणी येतं आणि हे वाळवंट अजून सुंदर दिसतं. आम्ही सुद्धा नदीच्या पवित्र पाण्यात पाय ठेवले, थोडा वेळ शांतता अनुभवली आणि छान छान आठवणी कॅमेऱ्यामध्ये कैद केल्या. नदीच्या काठी सुद्धा भक्तांची खूप गर्दी होती, पण पंढरपूरवरून आम्हाला परत पुण्याला घरी निघायचं होतं, म्हणून जास्त वेळ न घालवता आम्ही निघायची तयारी केली. हे काही खास आणि आठवणीत राहणारे फोटो. तर असा होता आमचा आजी आणि आई सोबतचा पंढरपूरचा हा अस्मरणीय प्रवास. तुम्हाला आमचा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.